कोणाकडे नेलं? पूर्वीच्या काळी राक्षस सुद्धा गुरु करायचे. माझं वाक्य कळलं का तुम्हाला? पूर्वीच्या काळी राक्षस सुद्धा गुरुमंत्र घ्यायचे. कलियुगात माणसं सुद्धा गुरुमंत्र घेईनात. जय जय. दैत्यांना गुरु होते. शुक्राचार्य समोर नेऊन टाकलं. शुक्राचार्य म्हणाले, काय झालं याला? कोणी केली याची ही अवस्था? महाराज, आम्ही देवांच्या मदतीला गेलो. आमच्या मदतीनं देवानं समुद्र मंथन केलं, आम्हाला फसवलं, अमृत स्वतः घेतलं, राजा बळीला या अवस्थेवर आणून ठेवलं. इतके चिडले शुक्राचार्य, उचला याला, घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून. का? आज संकट आल्यावर तुला माझी आठवण आली. समुद्र मंथनाला जाताना मी जाऊ का? मला विचारायला आला होता. माझी आज्ञा घेतली होती. माणसाला संकट आल्यावर गुरूंची आठवण येते का? असंच होतं. माणूस सगळीकडे पळतो. पत्रिका घे, इकडे जाय, तिकडे जाय, ह्या बाबाला भेट, त्या बाबाला भेट, याचे अंगारे आण, त्याचे अंगारे आण, त्याचे उंगारे आण, त्याचं काय कर, याचं काय कर. पण जी सद्गुरु माऊली आपल्या कुळावर कृपा करणारी आहे, मग कळतं की असं असे माझे सद्गुरू आहेत, त्यांची उपासना मी श्रद्धेनं केली पाहिजे. चिडलेले शुक्राचार्य, माझ्या आज्ञेशिवाय कार्य केलं, अपयश आलं. सद्गुरूंना न सांगता कुठलंही काम केलं ना, अपयश निश्चित आहे महाराज. काहीही करायचं ना, अहो तुम्ही सवय लावा, अनुभव घ्या. आपल्या घरामध्ये आपण ज्यांना गुरु मानतो, ज्यांचा अनुग्रह आहे, त्यांचा फोटो असेल ना, रोज सांगून जा, महाराज अशा अशा ठिकाणी चाललो बरं, माझं काम निर्विघ्नपणे होऊ द्या, मला सांभाळून घरी आणा. आणि घरी आल्या आल्या सांगा, महाराज मी आलो बरं, अनुभव घेऊन पहा आणि मग सांगा. सद्गुरूंना सांगितल्याशिवाय माणसानं कुठलंच काम करू नये. शुक्राचार्य शांत झाले. महाराज